संकेत खामकर बॉल ब्लास्टर संघाचे संघमालक. त्याचबरोबर पॉवर हिटरचा विचार केला तर प्रशांत सर संघमालक आहेत. विक्रांत जाधव त्यांच्यावरती नजर असतील. उत्कंठवर्धक सामन्याला सुरुवात झाली आणि प्रेक्षकांना हेच हवंय. येणाऱ्या 2 दिवसामध्ये लकी ड्रॉ असणार आहे. तुम्हाला एकही रुपया द्यायचा नाहीये. सर्व कुपन मोफत दिले जातील. पण जाताना ज्याला मिळेल ना त्याच्या घरामध्ये निश्चितच एक मोठी दिवाळी असेल. आनंदाला पारावर राहणार नाहीये. उद्या देखील ब्रँडेड मोबाईल आपल्याला दिला जाणार आहे. 2 दिवस लकी ड्रॉ आहे प्रेक्षकांसाठी. आकुटपचा चेंडू ऑन साइडला खेळला. फटका सुंदर आहे. पूलचा दर्जेदार फटका. 2 धाबाने बॅट्समनचं खातं खोललं गेलं. पहिला चेंडू आकुटपायचा होता. आकुटपाचा चेंडू ऑन साइडला पूल केलाय. सुरेख फटका. 2 धाबा मिळतील. शानदार बॅटिंग करत असताना बॅट्समन ओम आघाडीचा फलंदाज, बिनीचा फलंदाज, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विनायक आपल्या कुठे पहिलं षटक टाकत असताना लालबाग प्रीमियर लीग, लालबागच्या राजाच्या आशीर्वादानं पुढे झालेल्या भूमीमध्ये क्रिकेटचा थरार रंगतोय. धावसंख्या 4. ओ हो हो हो, दांडी गोलंदाजाला पडली भूल. गोलंदाजी पॉवरफुल. फलंदाज बाद. विनायक संघर्षाकडून यशाकडे गरुड झेप घेणारा नायक विनायक. 2 चेंडू हाफ ट्रॅकवर टाकले होते आणि त्यानंतर आपण बघा हा थोडासा पुढे टाकलेला चेंडू होता. डाव्या एष्टीवरती डावे एष्टी भाकवले. अतिशय सुंदर चेंडू. महत्वाचा सामना मैदानावरती. धावसंख्या 4. धावसंख्या 4 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. विनायकने सुरेख सुरुवात करून दिली. काही आकुटामध्ये चेंडू त्याने टाकले. त्यानंतर फुल्लेन गोलंदाजी झाले. लालबाग प्रीमियर लीग 2025चा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार एक परभणी आहे आता प्रेक्षकांसाठी. पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर एक लॉग ऑफ साईडला आपण बघितलं तर 4 क्षेत्ररक्षक आहेत. क्रमांक 3 वरती आता बॅटरला संधी मिळते. अक्षय अनुभवी गोलंदाज विनायकनं सुरुवात मात्र दिमागदार केले. विकेट प्राप्त केलाय आणि जेव्हा गोलंदाजाला विकेट मिळते ना तेव्हा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला असतो. शानदार कामगिरी. भरत लक्ष दे भावा, कमॉन जरा. विनायक टाळ्यांचा गजर पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. धावसंख्या 4 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
ऑन साईडला पूल तर केला होता चेंडू, परंतु टायमिंग चांगलं नव्हतं, त्यामुळे बंदुकीच्या क्षेत्राच्या अगदी त्याच्या पुढ्यात वन बाउंडला चेंडू फील्ड केला गेला. धावसंख्या 5 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॉल ब्लास्टरचा संघ बॅटिंग करत असताना पहिलं षटक सुरू आहे. अनुभवी गोलंदाज विनायक राईट अप ओव्हर द विकेट मारा करतोय. बॅटिंग करण्याकरता रंजन राजन ऑन स्ट्राईक. छान कव्हर ड्राईव्ह आहे. एक धाव देऊन जाईल राजनला. संख्या पोहोचली 6 वरती. 6 षटकांचा सामना. स्पर्धेचा पहिला दिवस आणि आज पहिल्या दिवशी मोबाईलचे मानकरी तुम्ही पाहिले आपल्या स्क्रीनवरती. उद्या आणि त्याचबरोबर शेवटच्या दिवशी ग्रँड फिनालच्या दिवशी देखील आपण या स्पर्धेच्या निमित्तानं मोबाईल प्राप्त करण्याची संधी कुपन तुम्हाला मोफत दिली जातील. छान गोलंदाजी विनायकाची मैदानावरती चमकदार कामगिरी केली. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यशस्वी षटकाची सांगता विनायक अचूक टप्प्यावरती तितक्याच वैविध्यपूर्ण गोलंदाजी करत असताना निश्चितच प्रभावित केलेला. धावसंख्या 6 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फक्त जास्त वेळ जाणार नाही याचीही काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे, कारण वेळ तर आपल्याकडे कमी आहे. निर्धारित वेळ तुम्हाला दिली गेलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रमांकावरती रंगतो आहे लालबाग प्रीमियर लीग 2025चा अद्भुत करार. धावसंख्या 6 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॉल ब्लास्टर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल. आपल्याकडे तर पहिला आणि संघाचा दुसरा षटक करण्याकरता हर्ष आपल्या कोट्यातलं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आलंय. विनायकने सुरेख कामगिरी केली. राईट ओव्हर द विकेट. हर्ष वाईट बॉल. ऑफच्या खूपच बाहेर चेंडू वगैरे होतं. धावसंख्या 7. या 2 धावांनी धावसंख्या 8 वरती पोहोचली. धावसंख्या 8 धावफलकावरती. हर्ष राईट अप ओव्हर द विकेट. वेगवान गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, परंतु ऑफ टॉपच्या खूपच बाहेर चेंडू टाकले, त्यामुळे वंसाने वाईट बॉलचा इशारा केला. चांगली बॅटिंग केली राजनने. चेंडू होता. चेंडूला खेळलं होतं कव्हरच्या दिशेनं. एकच धाव मिळेल. 1 केलीने धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली ती आता 9 वरती. 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हर्ष गोलंदाजी मार्कवरती. सेटअप पॉइंट कव्हर क्षेत्ररक्षक रंगतदार आणि रोमर्षक. समांतर धावायचं. त्यानंतर धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना बॉल ब्लास्टर. खरंच षटक आहे. युवा खेळाडू आहे, परंतु पहिल्या चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर टाकल्यानंतर आता लेफ्टच्या बाहेर टाकला. अतिशय गोलंदाजी केली जाते. राजन ऑन स्ट्राईक. वाईट बॉल. वाईट बॉल टाकतो ही गोष्ट त्याला आवडणार तर नाहीये, परंतु त्याचा इरादा ऑफस्टंपच्या बाहेर ठेवायचा आहे आणि बॅट्समनच्या नजरेपासून थोडासा दूर चेंडू ठेवायचा आहे. इंटेन चांगला होता, पण दिशेवरती कंट्रोल देखील महत्वाचा आहे. धावसंख्या 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकाचा टेप बॉलचा वापर केला जातो आणि टेप बॉलमध्ये बऱ्यापैकी आपण बघितलं तर गोलंदाजाचा करिश्मा वर चष्मा असतो, पण अशा वेळेस जर बॅट्समनने जर चांगली कामगिरी केली तर त्याचंही कौतुक होईल, कारण वेग प्रचंड असतो. टेप बॉलमध्ये भन्नाट वेगाने चेंडू येत असतो. धावसंख्या 12 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हर्ष राईट अप ओव्हर द विकेट. मला आठवतंय ISPL मध्ये करण अंबालाला बॉल कंट्रोलच झाला नव्हता. शेवटी तो हाताच झाला होता. 14 वाईट बॉल टाकले होते. अक्षरशः रडकुंडी आला होता, परंतु इथेही तसंच होते. हर्षला हा चेंडू कंट्रोल करता येत नाही. तो वाईट बॉल टाकतोय, तो बीमर चेंडू टाकतोय. फ्रीजचा इशारा मैदानावरती झालाय. लालबाग प्रीमियर लीग 2025 पिक्चर आहे सुपर हिट आणि पुढचा चेंडू फ्री हिट. धावसंख्या 14ला 1. बॉल ब्लास्टर. ही नवीन संकल्पना या स्पर्धेमध्ये.
टायमिंग सुंदर केलंय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू खेळलाय. धावसंख्या 16 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा केला जातो हर्ष कडून आणि GW खामकर मसाले चौकार षटकार प्रेक्षकांना देखील बघायचे. याचाच उल्लेख केला होता. टेप बॉल यासाठी तुमच्याकडे स्पेशलिस्ट गोलंदाज पाहिजे, परंतु तसं घडत नाही. विनायकनं चांगली कामगिरी केली. व्हाईट बॉल आणि त्यानंतर टिकल क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. धावसंख्या 17 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता गोलंदाजी करताना ते कंट्रोल नाही आहे, म्हणजे ती दिशाहीन गोलंदाजी होते, पण दुसऱ्या बाजूला यष्टीरक्षण देखील महत्त्वाचं आहे. जेव्हा व्हाईट बॉल जातात त्यावेळेला तो चेंडू तुम्हाला गॅदर करणं देखील गरजेचं आहे. वेळ देखील महत्त्वाचे. 17 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. विक्रांत यष्टींच्या मागे आहेत. विक्रांत जाधव 17ला 1. अठरा धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. विक्रांत यावेळेला खूप चांगल्या पद्धतीने चेंडू यष्टींच्या मागे गॅदर केलाय. व्हाईट बॉल. आता खरं तर भरतकडे चेंडू गेला होता. हो 2 मिनिटं तर मला असं वाटलं की यष्टीरक्षक या ठिकाणी भरत आहे, परंतु विक्रांत पासून दूर आणि खूप या वेळेला स्विंग मिळतोय. फुल टॉस ऑन साईडनं खेळलाय. विनायक चेंडू थांबू शकले नाहीये स्क्वेअर लेग मध्ये, त्यामुळे 1 धाव मिळेल. एकेरीनं धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली ती 20 वरती. 20ला 1. बॉल ब्लास्टर. पहिला सामना काय जबरदस्त झाला. प्रेक्षकांनी एन्जॉय केला. धावसंख्या 20 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हर्ष आकुटोब्याचा चेंडू पूल केलाय मिड विकेटला. 1 धाव मिळेल. 21 धाबा धापलकावरती आहेत. 6 षटकांचा सामना, परंतु हे फार मोठं षटक आहे. व्हाईट बॉल, 2 व्हाईट बॉल, त्यानंतर नो बॉल, व्हाईट बॉल. मिस्टर इस्ट्रा मोठ्या प्रमाणात आलेले आहे. 6 व्हाईट बॉल आणि 1 नो बॉल आहे. टेप बॉल अग्निपरीक्षा ठरतोय गोलंदाजासाठी. 21 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 7वा व्हाईट बॉल आहे. म्हणजे हा सामना 6 षटकांचा होता, तो आता 7 षटकांचा झालेला आहे, कारण 7 व्हाईट बॉल हर्षने टाकलेत. 22 पमान. दोन्ही पंच मैदानावरती चर्चा करत असताना लालबाग प्रीमियर लीग 2025चा लीग मधला दुसरा सामना आपण या ठिकाणी पाहताय. शानदार खेळ आतापर्यंत. या मॅचचा जर विचार केला तर हर्ष अगदी एक मोठं षटक आहे, लांबवलेले षटक. 22 पमान. 8वा व्हाईट बॉल. करनंबलाचे रेकॉर्ड इथे आता हर्ष मोडतो की काय असा प्रश्न पडलाय मला. 14 बॉल त्यानं व्हाईट टाकले होते. विनायकने इतकी चांगली गोलंदाजी केली, चांगली कामगिरी केली, पण हर्षला या ठिकाणी कंट्रोल करता येत नाही चेंडू. टेप बॉल चा वापर. धावसंख्या 23 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 8 व्हाईट बॉल आणि 1 नो बॉल. हा 9वा व्हाईट बॉल आहे. आठ व्हाईट बॉल, 1 नो बॉल. करेक्शन. धावसंख्या 24. अपील केले, पंचाने फेटाळून लावलेला आहे. एक लांबवलेले षटक या ठिकाणी शेवटी समाप्त झाले. धावसंख्या 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त. आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2 ओव्हर नाव स्कोर 25-1. बॉल ब्लास्टरचा संघ बॅटिंग करत असताना विनायकच्या पहिल्या षटकामध्ये दर्जेदार कामगिरी त्याने केली, नियंत्रित मारा केला, पण दुसऱ्या षटकामध्ये हर्षनं 8 व्हाईट बॉल आणि 1 नो बॉल टाकला. एकूण 9 मिस्टर इस्ट्राज. सर शॉट कीपिंग का
नाही नाही विवेकला राहू दे. बोलू मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा बसायचे असतील. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा केला जातोय. ओंकार राजन 6 वरती तर अक्षय 2. फुलटा चेंडू ऑन साइडला खेळाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली ओंकारने केले शिकार. राजन आउट. 25 ला 2. सौरवनं अतिशय उत्कृष्ट झेल टिपलाय आणि ओंकार एक चांगलं काम करतो. तो सांगतो की आता सेलिब्रेशन करायला येऊ नका, मोमेंटम आपल्याकडे आहे, त्यामुळे वेळ घालून फायदा नाहीये. ह्याच वेळेचा सदुपयोग करायचा आहे. आणखीन एक विकेट घ्यायचे, त्यामुळे सगळ्यांनी आपापल्या जागेवरती थांबा. सेलिब्रेशन करण्याची आवश्यकता नाहीये. यामुळे काय होईल, वेळ पण वाचेल. वेळ देखील महत्वाची असणार आहे. धावसंख्या 25, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विक्रांत हुकमी एक असणार, यात काही शंका नाहीये. मैदानावरती मोठे फटके येत नाहीयेत. आत्तापर्यंत धावा झाल्या त्यामध्ये हर्षा 9 अत्यंत महत्त्वाचे, म्हणजे 1 नो बॉल आणि 8 वाईट बॉल त्याच्याकडून आले. 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन बॅटर दाखल झाला. शुभम अक्षयला साथ देण्याकरता ओंकारनं विकेट प्राप्त केलाय. फुलटॉस चेंडूवरती विकेट आले. खरं तर फुलटॉस चेंडूवरती चौकार आणि षटकार बघायचे प्रेक्षकांना, परंतु या मॅचमध्ये फुलटॉस चेंडूवरती विकेट. बॅट्समन शुभम ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ओंकार. टाळ्यांचा गजर सातत्याने तुमच्या कानावरती पडतोय. प्रफुल्लित करणारं वातावरण. क्षेत्ररक्षक आहे. नॉन स्ट्रायकर एंडला अक्षयला धाव घ्यायचे, परंतु शुभम तयार नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगला झाले. अमितने चेंडू थांबवला होता. ऍक्शन रिप्ले अगदी थोड्याच वेळात आपल्याला बघायला मिळेल. काही चांगले क्षण, चांगले मोमेंट सैल आपल्याला दाखवणार आहेत. 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 3. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ओंकार. सुरेख, अत्यंत सुरेख गोलंदाजी, शानदार कामगिरी. बॅटिंग करत असताना शुभम यष्टींच्या मागे यष्टीरक्षक आहे. विक्रांत भाई 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 असं गाणं वाजू शकतं. अर्थात बंधू मैदानावरती, छोटे मिया बडे मिया. पण कॅच सुटलाय. आवाज हलकासा आला होता. विक्रांत यष्टींच्या मागे अगदी चिकटून आहेत. सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण झालं. अमित पुन्हा एकदा अतिशय वेगानं चेंडूवरती आले, परंतु मैदानावरती धावांचा थोडासा दुष्काळ पडल्यासारखा वाटतोय. बॅटनं धावा येत नाही. आतापर्यंत मिस्टर एस्टाच्या रूपाने भरपूर धावा आल्या. धावसंख्या 25, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ 4 चेंडूचा खेळ झालाय. शुभम आणि अक्षय धावांकरता संघर्ष करतायत. पॉइंट कबर लॉग ऑफ. स्लीपमध्ये क्षेत्ररक्षक सुरेख भन्नाट वेगाची गोलंदाजी मैदानावरती ओंकार कडून. 5 चेंडू. बॅट्समनला कुठल्या प्रकारचं उत्तर नाही, निरुत्तर करून ठेवलंय, शांत ठेवलंय, बांधून ठेवलंय. अप्रतिम मारा. 5 चेंडू डॉट आलेत. आता मेडन येणार का बघूया. आता जर हा चेंडू डॉट आला तर विकेट मेडन ओव्हर येण्याची शक्यता आहे. दमदार कामगिरी ओंकार कडून. त्याने एक शिकार केली आणि त्यामुळे त्याचा आत्मविश्वास प्रचंड वाढलाय. राईट अप ओव्हर द विकेट ओंकार. जोरदार अपील आउट. विकेट मेडन ओव्हर, ज्याचा या ठिकाणी निश्चितच बोलबाला आपण पाहू शकतो. ओंकारचा मैदानावरती चर्चा झाली होती. काय गोलंदाजी केले. हरच्या षटकामध्ये 9 मिस्टर एस्टा होते, पण या षटकात एकही धाव आलेली नाहीये. पण 2 गडी बाद करण्यामध्ये ओंकारला यश प्राप्त केलेलं आहे. ओंकारला यश प्राप्त झालेलं आहे. अतिशय जबरदस्त कामगिरी, जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती प्रभावी कामगिरी केली. पायचीच्या रूपानं फलंदाज बाद झालेला आहे. 25 ला 3. पहिल्या षटकात विनायकनं शानदार कामगिरी केली. त्यानंतर ओंकारला जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलेलं आहे. 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी. जलपानासाठी
संजोग नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला. संजोग अटीतटीचा सामना होणार का ते पाहूया. या ओव्हरमध्ये देखील जबरदस्त कामगिरी. विकेट मेडन ओव्हर, 2 गडी बाद केले, 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. विक्रांत जाधव छान चेंडू ऑन साईडला खेळलाय मिड विकेटमध्ये. टायमिंग प्रॉपर नाही, 1 धाव मिळेल. एकेरीनं धावसंख्या आता 26 कडे निघालेली आहे. 26 धावा धापलकावरती 26-3. चौथ्या षटकाचा खेळ. अष्टपैलू खेळाडू मैदानावरती विक्रांत जाधव. बॅटिंगची जबाबदारी असेल संजोगची. अक्षय संजोग हे 2 बॅटर आहेत. 5व्या क्रमांकावरती संजोगला संधी मिळाली. ऑन साईडला फटका चांगला खेळा. क्षेत्ररक्षक आहे. क्लीन फिल्डिंग करता आली नाही, चेंडू थांबवता आलेला नाही, त्यामुळे 1 धाव आरामात पुढवते. धाव संख्या 27, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चौथ्या षटकाचा खेळ. विक्रांत जाधव गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा. स्ट्रायकर एंडला बॅट्समन सज्ज असेल. चालेल चालेल, ठीक आहे ठीक आहे. अगदी काही क्षणातच या ठिकाणी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय अजिंक्य नाईक साहेबांचं शुभागमन मंचावरती होणार आहे. 29-3 स्थिती आहे. चौथ्या षटकाचा खेळ. लालबाग प्रीमियर लीग 2025. ओहो, हवे चेंडू, चेंडूच्या खाली यष्टिरक्षक पकडल्याचे. संजोगचा संपलाय खेळ. विक्रांत जाधव यश प्राप्त करत असताना सेलिब्रेशन मोमेंट आहे. मोठा धक्का बॉल ब्लास्टर संघासाठी. ते ब्लास्ट करू शकत नाहीत आज. तितकाचा जो प्रयत्न झाला त्यात फारसे यश मिळालं नाही. हा फुलटच चेंडू आहे आणि फुलटच चेंडूवरती 1 नाही तर 2 विकेट आपल्या गेलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फुलटॉस चेंडू हा तुमच्यासाठी एक मेजबानी असते. त्यावरती खरपूस समाचार घ्यायचा असतो, मोठे फटके खेळायचे असतात, पण मैदानात तसं काही घडत नाही आहे. 29 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय अजिंक्य नाईक साहेबांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आणि आतापर्यंत जे 15 चेंडू झाले त्यामध्ये बघा एक महत्त्वाचं म्हणजे विकेट मेडन ओव्हर आहे. हरसे काही चेंडू या ठिकाणी दिसतील का? हरसे काही चेंडू आहेत, त्यानं बरेचसे व्हाईट बॉल टाकले, नो बॉल टाकले आणि या ओव्हरमध्ये विक्रांत अफलातून कामगिरी केली. विक्रांत जाधव संघाचा कर्णधार, संघाचा नेता, दर्जेदार कामगिरी करत असताना नवीन बॅटर निशाद. अक्षय 5 वरती खेळते 7 चेंडूमध्ये आणि बॅट्समनची अग्निपरीक्षा या अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये. 29-4. बॉल ब्लास्टर खेळलाय. ओहो, सुरेख, अतिशय सुंदर. भरत क्षेत्ररक्षण चांगलं केलं, थ्रू तितकासा चांगला होता, परंतु विकेट किपिंग अफलातून झाली. धावसंख्या 29 वरती थांबले. बॉल ब्लास्टर 29-4. 4 षटके समाप्त झालेले आहेत. विक्रांत जाधव यांनी प्रभावी कामगिरी केली, शानदार गोलंदाजी केली. या षटकात फक्त 4 धावा. लक्ष्यभेदी कामगिरी विक्रांत जाधव. कवट्या मागून ये भावा. 6 षटकाचा सामना, 4 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. ओंकार पहिल्या षटकामध्ये प्रभावी कामगिरी केली. फक्त या ठिकाणी आपण बघितलं तर या ओव्हरमध्ये विकेट किपर आणि बॉलर यांचंच काम होतं. बाकी ओ, सुरेख चेंडू. विकेट मेडन ओव्हर टाकणारा गोलंदाज ओंकार, त्यानं 2 केल्यात शिकार. अत्यंत महत्त्वाचा सामना त्याच्यासाठी. 29-4 स्थिती आहे आणि अत्यंत महत्त्वाची 1 धाव. 30-4. बॉल ब्लास्टर. ओंकार गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. ऑफसाईडला आपण बघितलं तर कव्हर्स एक क्षेत्ररक्षक स्लीपमध्ये देखील आहे. लॉंग ऑफ, त्यानंतर अगदी सरळ लॉंग ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे. ओहो, कोलवर टप्प्याचा सुरेख चेंडू कव्हरच्या दिशेने खेळला. 1 धाव. एकेरीने धावसंख्या पोहोचते ती 31 वरती. 31-4. बॉल ब्लास्टर. निशाद आपलं खातं खोलण्याकरता सज्ज असेल. अक्षय खेळतोय 6 वरती.
ओंकारचे षटक, प्रभावी कामगिरी, फुल्लेन गोलंदाजी आणि त्याचबरोबर गुंडे स्पॉटवरती गोलंदाजी करत असताना गोलंदाज ऑन साईडला खेळले मिड विकेटला. एक धाव, एकेरीने धावसंख्या वाढली, धावसंख्या पोहोचली ती 32 वरती. 32 for 4. शानदार कामगिरी गोलंदाजांची. फारशी मुभा, फारशी संधी देत नाहीत मोठे फटके खेळण्याकरता. लालबाग प्रीमियर लीग 2025 शानदार उद्घाटन सोहळा आपण पाहिला आणि त्यानंतर मैदानावरती शानदार खेळ, जबरदस्त फिल्डिंग आणि बॉलिंग करत असताना गोलंदाज, त्याचबरोबर क्षेत्ररक्षक आणि त्यामुळे प्रचंड दबाव आलाय. बॉल ब्लास्टर निशात एक, अक्षय 5 वरती घेतोय. बॅट बदलले परंतु आता इथे खेळ बदलणार का? नाही, अत्यंत महत्वाचा चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एकच स्टंप या ठिकाणी बघायला मिळतोय आणि तो तिथे तुम्हाला हिट करणं सोपं नाही. प्रयत्न चांगला झाला. याच दरम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांचं शुभागमन या मंचावरती होत आहे. आदरणीय सन्माननीय अजिंक्य नाईक साहेबांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. ते व्यासपीठावरती दाखल होत आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी एक फार मोठं योगदान त्यांचं. अनेक युवा खेळाडू सध्या IPL खेळत आहेत आणि त्याच्या मागे देखील त्यांची फार मोठी भूमिका, त्यांचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे. लालबाग प्रीमियर लीगमध्ये सर आपलं मनापासून हार्दिक स्वागत. फटका चांगला ऑन साईडला खेळलाय मिड विकेटला. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. 2 धाबा, 2 धाबांनी धावसंख्या 36 वरती पोहोचले. 36 ला 4. सध्या आपल्या स्क्रीनवरती अगदी थोड्याच वेळात पाहणार आहोत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक. लालबाग प्रीमियर लीग 2025च्या 6व्या पर्वाला सदिच्छा भेट देण्याकरता ते व्यासपीठावरती दाखल झालेले आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य देखील यापूर्वी आपण पाहिलेत, आता अध्यक्ष देखील दाखल झालेले आहेत. यावरून या स्पर्धेचे भव्यता निश्चितच लक्षात येते आणि त्याचबरोबर एका हातात झेल पकडलाय. कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द नाईट. पहा काय कॅच पकडलाय. व्यासपीठावरती दाखल झालेत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक साहेब आणि याच दरम्यान हा झेल पहा काय पकडलाय. काय सुंदर झेल पकडलाय, अद्भुत, अतिशय सुंदर झेल पकडला आणि त्यामुळे धावसंख्या दाखल करते 36 ला 5. 6व्या षटकाचा खेळ, निर्णायक षटक, 5 चेंडू शिल्लक आहे. काय फिल्डिंग केली गेली. नवीन बॅटर दाखल झाले मैदानावरती मनोज. राईट अप ओव्हर द विकेट, पंतांच्या डाव्या हाताकडनं सुरेख फटका खेळ आहे. क्षेत्ररक्षक लॉंगामध्ये त्याच्या डोक्यावर छोटे सीमाराच्या पार चौकार. GW खामकर मसाले चौकार. संघर्षपूर्ण चौकार आपल्याला पाहायला मिळतोय, संघर्षाचा चौकार. आणि आता आपल्या व्यासपीठावरती मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय अजिंक्य नाईक. ला 5. अबे चेंडू आहे, क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती, चेंडूच्या खाली पकडला झेल. मनोजचा संपला खेळ. विक्रांतला यश मिळतंय. विक्रांत अत्यंत सुंदर कामगिरी करत असताना त्याचबरोबर उत्तम प्रकारचं क्षेत्ररक्षण, ही ताकद राहिले. काय या ठिकाणी कामगिरी केली क्षेत्ररक्षकांनी. 6व्या षटकाचा खेळ आहे. शुभम नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेला आहे. दबाव पूर्णपणे बॅट्समॅनवरती वाढला कारण आता शेवटच्या षटकात 3 चेंडू शिल्लक आहेत. बॉल ब्लास्टर, 40 धाबा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शुभम स्ट्रायकर इनला, गोलंदाजी मार्कवरती विक्रांत जाधव. शानदार गोलंदाजी आतापर्यंत विक्रांत जाधव यांच्याकडून. हो
बॅकफुटला गेला फलंदाज. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवरती आलाय, चेंडू पकडलाय, सुंदर थ्रो केला. एक धाव मिळेल. धावसंख्या 41ला 6. बॉल ब्लास्टर. 2 चेंडू शिल्लक या इनिंग मधले. विक्रांत राईट अप ओव्हर द विकेट. स्लोबर बर्न क्षेत्ररक्षक आहे. 2 धाबा. पंचाने इशारा केलाय. सध्या आपल्या स्क्रीनवरती मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, आदरणीय अजिंक्य नाईक साहेबांना आपण व्यासपीठावरती पाहतोय. चव्वेचाळीस धावांचं आव्हान असणार आहे. पहिले इनिंग या ठिकाणी समाप्त झाली. अत्यंत महत्त्वाचा सामना. 44 धावांचं आव्हान कसं या ठिकाणी पेलवलं जातं, पाठला केला कसा जाणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण इनिंग ब्रेकमध्ये बघा. बॅटिंग कार्ड आपल्या स्क्रीनवरती आहे आणि याच दरम्यान या व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय अजिंक्यजी नाईक साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. लालबाग प्रीमियर लीगचं हे 6वं पर्व आहे आणि 6व्या पर्वाचं दिमागदार आयोजन आपण सातत्यानं बघत असतो. तशी गणपती बाप्पाच्या अर्थात लालबागच्या राजाचा आशीर्वाद घेण्याकरता इथे भक्तांची ओढ लागलेली असते. तशाच पद्धतीने आज इथे प्रेक्षकांची मोठी रीघ होती. आज व्यासपीठावरती देखील मान्यवरांची मांदिळी आपण पाहिले. या स्पर्धेचं थाटात उद्घाटन झालं अगदी सुंदर पद्धतीनं आणि त्यानंतर अनेक दिग्गज मान्यवर या व्यासपीठावरती दाखल होत आहेत. आज मुंबई क्रिकेट असोसिएशन या असोसिएशनवरती सर्वांचं लक्ष असतं, संपूर्ण भारताचं. मुंबईचं क्रिकेट हे थोडं वेगळ्या प्रकारचं असतं. आज व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक साहेब उपस्थित झालेले. सर, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. हम आपका दिल के गहरे से स्वागत कर रहे. हृदयाच्या अंतकणापासून आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि काही युवा खेळाडू सध्या IPL खेळत आहेत, भारतासाठी जे खेळत आहेत, त्यामध्ये निश्चितच महाराष्ट्रातील खेळाडूंना इथपर्यंत आणण्याचं काम आपण सातत्यानं करताय. मैदानावरती देखील खेळ रंगलेला आहे. दुसरा सामना सध्या आपण पाहतोय. 44 धावांचं आव्हान ठेवलं गेलेलं आहे. विक्रांत जाधव आणि त्यांची टीम कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग करते ते देखील पाहूया. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आपण लालबाग प्रीमियर लीग 2025 पाहतोय आणि आता या व्यासपीठावरती आदरणीय राजू शेठ, आपल्याला विनंती आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक साहेबांचा आपण यथोचित सन्मान करावा. मायेची शाल, त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण म्हणून आपल्याला एक आकर्षक ट्रॉफी दिली जाईल. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय अजिंक्य नाईक साहेबांचा सन्मान. एकदा सर्वांना विनंती, जोरदार टाळ्यांचा गजर करा. टाळ्यांच्या गजरामध्ये सन्मान आपल्या महाराष्ट्राचे आणि मुंबईचे खेळाडू IPLच्या धर्तीवरती खेळले पाहिजे, त्याचबरोबर भारतासाठी प्रतिनिधित्व करायला पाहिजे आणि त्याकरता निश्चितच आदरणीय अजिंक्य नाईक साहेबांचं फार मोठं योगदान यापुढे राहील, यापूर्वी पण राहिलेलं आहे आणि म्हणून प्रेक्षकांनाही माहिती आहे, त्याबरोबर ते टाळ्यांचा गजर त्याच्यासाठी करतात. लालबागच्या राजाची एक छान प्रतिमा सर आपल्याला दिली जाते. लालबागच्या राजाचा आशीर्वाद आपल्या बरोबर असला पाहिजे, त्यासाठी एकदा टाळ्यांचा गजर करा. टाळ्यांचा गजर आदरणीय अजिंक्य नाईक साहेबांसाठी यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. लालबाग प्रीमियर लीगच्या या भव्य दिव्य मंचावरती मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक साहेबांचा सन्मान, शाल, त्यानंतर एक ट्रॉफी आणि नवसाला पावणारा, हाकेला धावणारा लालबागचा राजा आणि त्या लालबागच्या राजाची प्रतिमा इथे आता साहेबांना दिली गेलेली आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी प्रचंड योगदान आहे. अनेक युवकांना संधी तर मिळते, पण आज लालबागच्या राजाच्या आशीर्वादानं पुढे झालेल्या भूमीमध्ये क्रिकेटचा थरार आपण या ठिकाणी पाहता. संधीच्या भेट देण्याकरता आलेला आज आपण आपलं मनोगत किंवा आपल्या भावना व्यक्त कराव्या. लालबाग प्रीमियर लीगला उपस्थित माझ्याबरोबर बाळा खंडकरचे, राजू लांजवळजी, आमचे खामकर मित्र, सगळे मान्यवर. आम्ही खास करून अशा टुर्नामेंट सगळीकडे बघायला जातो, कारण आज
वैभव तन्मळे म्हणून मुलगा IPL ला सिलेक्ट झाला, तो पण टेनिसमधनंच झाला आहे. आणि ISPL सुद्धा टेनिसची वाढते आहे. त्याच्यामुळे या छोट्या छोट्या गल्ली गल्लीत विभाग ज्या टेनिसच्या स्पर्धा होतात इकडे आम्ही खास करून उपस्थित राहतो, कारण इकडनंच आम्हाला मुंबईसाठी आणि भारताला खेळणारं टॅलेंट आणि IPL ला मिळू शकतं. आणि तुमच्या पण असं कोण नजरेस आलं तर आम्हाला नक्कीच सांगा, त्यांना आम्ही संधी देण्याचं काम मुंबई क्रिकेट असोसिएशन नक्कीच करू. एवढेच बोलून माझे मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. कारण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून देखील खेळाडू उभारत आहेत, या ठिकाणी उभारणी घेत आहेत आणि IPL सारखी स्पर्धा त्याचं एक छान उदाहरण आहे. एक त्यांनाही प्लॅटफॉर्म त्यानिमित्तानं मिळतोय. आणि तुम्हाला जर खेळाडू दिसले तर आम्हाला आवर्जून सांगा, तुम्हाला प्लॅटफॉर्म देण्याचं काम निश्चितच आम्ही करू, असं आश्वासन या ठिकाणी अजिंक्य नाईक सरांनी आपल्याला दिलेलं आहे. ही ट्रॉफी आहे अत्यंत सुंदर. सध्या ओंकार तारमल जो टेनिसचा खेळाडू, शहापूरचा खेळाडू आहे आणि त्याला IPL ला संधी मिळालेली आहे. ओंकार तारमल 30 लाखाची बोली त्याला लागली. बेस्ट प्राइस वरती तो सध्या IPL खेळणार आहे. चौच्या धावांचं आव्हान. मैदानावरती खेळ पुन्हा एकदा सुरू होतोय. थांब थांब निशांत लक्ष ठेवा. निशांत खाली राहिला ना बाबू मागे बॉल आहे. अक्षय पुढे आहे थोडा भाई. बरोबर आहे पटेल. हात होता की बाहेर होता. निशांत बरोबर पटेल. ठीक आहे वैभव. निषेध बरोबर आहे. पटेल
पळत जा पटकन. म्हणा निशाद बाय भाई. खाली पडला खाली. एक बॉल आहे ना. अनुज अनुज टप्पा ठेवू ना. ती 5 आली ना. 5 सर. पाठी जाऊ दे ना. वैभवला पाठी जाऊ दे. शाबाश. हे वैभव बोला. हे वैभव उभा राहा उभा राहा. अरे वाला नाही धावणार. नाही धावणार. हे मारू नको आकाश. हे धावणार. शाबास. अबे नानू.
मारा केला जातोय. क्षेत्ररक्षक कबर, एस्टा कबर, लॉंग ऑफ ऑन साईडला पूल केला आहे, परंतु मिड विकेटच्या क्षेत्राच्या डोक्यावर चेंडू जाईल प्रेक्षकांमध्ये. धावसंख्या 10. चेंडू शिल्लक आहेत 22 आणि जिंकण्याकरता 35 धावांची आवश्यकता. याचा अर्थ या मॅचमध्ये पॉवर हिटरला किमान 2 मोठे फटके खेळणे आवश्यक आहे. 2 मोठे फटके खेळले तर निश्चितच मॅचमध्ये कमबॅक करता येईल. पूल केला ऑन साईडला, डीप इन द क्रीज जाऊन बॅट्समन ओंकारनं सिंगलने तो पोहोचलाय 6 वरती. धावसंख्या 11 धावा. नेल्सन आकडा 30 षटकाचा खेळ, 6 षटकांचा सामना, अतिशय दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाज मनोजकडून. बॉल ब्लास्टरच्या गोलंदाजांनी तिखट मारा केलाय. थोडंसं आक्रमण करावं लागेल, गेअर चेंज करणं गरजेचं असेल या मॅचमध्ये. पॉवर हिटर संघाला काही पॉवरफुल स्ट्रोक त्यांना खेळावे लागतील तरच या मॅचमध्ये कमबॅक करता येईल, कारण दबाव तर वाढत चाललेला आहे. 21 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. तुमच्या भारताचा चेंडू ऑन साईडला खेळलाय. 1 धाव, एकेरीने धावसंख्या 12 वरती पोहोचले. 20 चेंडू आणि जिंकण्याकरता 33 धावांची आवश्यकता. लालबाग प्रीमियर लीग एक मानाची स्पर्धा, 6व्या पर्वाचा खेळ, पहिल्या दिवसाचा खेळ मैदानावरती आपण पाहतोय. पहिला दिवस लकी ड्रॉ, उद्या पण आपण लकी ड्रॉ पाहणार आहोत. शेवटच्या दिवशी निश्चितच लकी ड्रॉ असणार आहे. धावसंख्या 12ला. आत्तापर्यंत जी स्थिती आहे 12ला, इथे कोणत्या प्रकारचा धक्का तर लागणार, कोणत्या प्रकारचं विकेट गेलं, पण धावांचा वेग वाढवणं गरजेचं आहे. ओंकार खेळतोय 7 वरती, विक्रांत 3. ऑन साईडला खेळले, लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनलाय. या इनिंग मधला पहिला षटकार, ओंकारच्या बॅट मधनं षटकार. GW खामकर मसाले षटकार. पहिल्यांदा तिखट मारा आणि त्यानंतर या ठिकाणी सडेतोड उत्तर दिले. विकेट मिळून ओव्हर देखील निश्चितच बॅट्समन ओंकारच्या नावावरती. त्यानं 2 शिकार केल्या होत्या, सुंदर गोलंदाजी केली होती आणि आता फ्रंटफुटती खेळलेला अत्यंत दर्जेदार फटका. वेलकम 6. धावसंख्या धावफलकावरती 18 वरती पोहोचले. 19 चेंडू आणि जिंकण्याकरता 27 धावांची आवश्यकता. षटकाचा पुढचा चेंडू, फुल टॉस ऑन साईडला खेळलाय. जबरदस्त बॅटिंग. उरात वादळ घेऊन हिंडणाऱ्यांना पडझडीची तमा कधीच नसते. ते पडतात, ते घडतात आणि मैदानावरती एकटेच नडतात. ओंकार, सुरुवात अतिशय खराब झाली होती. प्रतिस्पर्धी संघाने चांगली गोलंदाजी केली, परंतु त्यानंतर मागच्या 2 चेंडूवरती शानदार बॅटिंग करत असताना ओंकार. धावसंख्या पोहोचले 20 वरती. 20 धावा धावफलकावरती. 18 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 25 धावांची आवश्यकता. विक्रांत 3, ओंकार 15. 18 चेंडू 25 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. लालबाग प्रीमियर लीग 2025 जलपानासाठी खेळ थांबलेला आहे आणि आता स्पोर्टी सॅक स्ट्रॅटेजिक टाइम आउट या स्पर्धेच्या निमित्तानं मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक लालबाग प्रीमियर लीगच्या पहिल्या दिवशी स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत आणि त्यांनी सांगितलं की टेनिस क्रिकेटला देखील सुगीचे दिवस आलेले आहेत आणि त्यामुळे इथूनही काही क्रिकेटपटू घडू शकतात. जर असं आढळला, आम्हाला सांगितला, तर त्याचा विचार या ठिकाणी निश्चित केला जाईल. हे आश्वासन आज त्यांनी आपल्याला दिले. धावसंख्या 20. अनेक युवा खेळाडूंना संधी मिळते, त्यामागे निश्चितच अजिंक्य नाईक साहेबांचे योगदान आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी खूप चांगली कामगिरी ते करत आहेत. सध्या या स्पर्धेला त्यांनी सदिच्छा भेट दिली आणि त्यानंतर सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. जलपानासाठी खेळ थांबला होता. स्ट्रॅटेजिक टाइम आउट मैदानावरती आपण पहिला राईट आर्म ओव्हर द विकेट मारा केला जातो गोलंदाजाकडनं. ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. विक्रांत जाधव संघर्ष करतायत मैदानावरती. धावसंख्या
20 वरती थांबलेली आहे. महत्वाचा सामना जिंकण्याकरता 17 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ओम. षटक अतिशय महत्वाचं आहे. राईट अप ओव्हर द विकेट मारा केला जाते. पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ. ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक विक्रांत जाधवसाठी. हा फटका जबरदस्त आहे. आपला फटका 440चा झटका, चौकार. संघर्षाचा चौकार आहे. प्रचंड संघर्ष केल्यानंतर हा एक तडाखेबंद फटका. हा फटका मिडल लेग वरती चेंडू आहे. चेंडूवरती आक्रमण केले. सुंदर टायमिंग, लवकर रीड केला आणि बरोबर ब्रीज वरती चेंडू पाडलेला आहे. वेलकम 6. चेंडू केला साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेनं. हाही चेंडू सीमा पार. काय बॅटिंग करतोय विक्रांत जाधव. पहिल्यांदा पुल केलं होतं, आता हुक केलं होतं. ऍक्शन रिप्ले पहा. फलंदाजाला लागले धावांची भूक. त्यानं फटका खेळलाय, हुक. बॅटिंग होते चाबूक आणि विक्रांत बॅटिंग करतोय झापूक झुपूक झापूक झुपूक. 28 रन धावफलकावरती विक्रांत. आता त्याला सूर सापडलाय आणि जेव्हा विक्रांतला सूर सापडतो ना, तो गोलंदाजाचा अक्षरशः दूर काढतो. 15 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता. बॅकफुटला गेला होता संघ पॉवर हिटरचा, परंतु मागच्या 2 चेंडूवरती पूल आणि हुकचे फटके दर्जेदार खेळत बॅट्समन विक्रांत जाधवनं. मॅग्निफिसेंट बॅटिंग, सुपर बॅटिंग बाय विक्रांत जाधव. गोलंदाजी मार्क वरती ओम वरती हल्ला. राईट अप ओव्हर द विकेट मारा करत असताना गोलंदाज ओम. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर असलेला चेंडू ऑफ साईडला खेळायचं तर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 28. उर्वरित चेंडूचा विचार 14 चेंडू खेळ शिल्लक आणि जिंकण्याकरता 17 धावांची आवश्यकता. आणखीन एक रंगतदार रोमहर्षक उत्कंठावर्धक सामना. राईट अप ओव्हर द विकेट ओम. वाईड बॉल. 16 धावांची आवश्यकता आहे. महत्वाचे 2 चेंडू आहेत, निर्णायक 2 चेंडू आहेत. गोलंदाजी मार्कवरती ओम पुन्हा एकदा सज्ज असेल. ऑन साईडला लॉंग ऑन मिड विकेट. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक विक्रांत जाधवसाठी. 29 धाबा बिनबाद 29. ऑन साईडला खेळायचं होतं, पुल करायचं होतं. लेग कटर चेंडू गोलंदाज ओमचा. आणि कुठल्याही खेळामध्ये किंवा क्रिकेटच्या खेळामध्ये असेल, कबड्डीच्या खेळामध्ये असेल, खो खोच्या खेळामध्ये असेल, पुनरागमन तुम्हाला करता आलं पाहिजे. पुनरागमन करत असताना गोलंदाज ओम. धावसंख्या 29. ऑफस्टंपच्या बाहेरचे चेंडू खेळला एक्स्ट्रा कव्हरला. 2 धावा मिळणार आहेत. अतिशय महत्वाच्या मौल्यवान 2 धावा. 12 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती रंगतो आहे लालबाग प्रीमियर लीग 2025चा अद्भुत थरार. मधुराचा डबल बार. प्रेक्षकांसाठी हा उत्सव आहे, हा क्रिकेटचा उत्सव आहे, क्रिकेटचा महोत्सव आहे. लालबागचा राजाच्या आशीर्वादानं पुणित झालेली भूमी. 12 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता. विक्रांत नॉन स्ट्रायकर रेनला बॅट्समन बॅटिंग करण्याकरता ओंकार. ही जोडी जमले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय तर मैदानावरती विक्रांतला सूर सापडलाय. तो फॉर्म मध्ये येणं गरजेचं होतं. पहिल्या 2 षटकात संघर्ष केला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मनोज. ओंकार ऑन स्ट्राईक. सुरेख बॅटिंग कव्हरच्या दिशेने खेळलाय. 1 धाव मिळणार आहे. उर्वरित 11 चेंडूचा खेळ शिल्लक आणि आता जिंकण्याकरता 13 धावांची आवश्यकता. मनोज राईट अप ओव्हर द विकेट. 6 ते 7 पावलांचा बॉलिंग मार्क. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आणि ते गाणं वाजतंय उडी उडी जाय. चेंडू सीमारेषा पार. चौकार. कडकडीत चौकार. ओंकारचा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. धाव मिळतील 4. कडकडीत चौकार. कडक. GW खामकर मसालेदार चौकार होता.
ओंकार बॉलिंग करतोय, ओंकार बॅटिंग करतोय, अष्टपैलू खेळाडू. त्याच्या मागे स्टिकर का लावलाय ते सांगून देतोय. आणि कडक कडक बॅटिंग. GW खामकर मसाली चौकार आलाय. कोलवटा पत्ता चेंडू थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर सुरक्षित पद्धतीने खेळलाय. फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण खूप चांगलं होते गोलंदाजाचं. आणि आता उर्वरित चेंडू पाहूया. या ठिकाणी शिल्लक आहेत 9 चेंडूचा खेळ शिल्लक. 9 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. हिटर्स राईट आर्म ओव्हर द विकेट मारा केला जातोय. लेफ्ट राऊंड विकेट खरं तर, सॉरी राऊंड विकेट मारा. डावखुरा गोलंदाज, 1 धाव मिळते. 8 चेंडू 8 धावांची आवश्यकता. मागचा मॅच तुम्ही आठवून बघा, 8 चेंडू 8. आता देखील तसाच सामना आहे. रोमहर्षक, उत्कंठावर्धक. आणि आता लालबाग प्रीमियर लीग अक्षरशः सुपरहिट ठरते. म्हणजे बऱ्यापैकी पिक्चर जे आहेत ना, ते शुक्रवारी रिलीज होतात, पण लालबागला तुम्ही आलात ना तर पिक्चर आजच रिलीज होणार आणि आजच सुपरहिट होणार. ओहो, मरगडाचा सुंदर वापर, बॉटरमॅनचा जबरदस्त वापर, ऑन साईडला खेळलाय. शानदार बॅटिंग ओंकार कडून. टाळ्यांचा गजर होत असताना समीकरण मी तुम्हाला सांगेन. 7 चेंडू 6 धावांची आवश्यकता. बिनबाद 39. पॉवर हिटर. महत्वाचा सामना. वाईट बॉल. महत्वाच्या सामन्यामध्ये वाईट बॉल म्हणजे तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आणि खर्च जास्त होतोय. इथे तुम्हाला नियंत्रित मारा करायचा आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती रंगतो आहे लालबाग प्रीमियर लीग 2025चा थरार. शानदार कामगिरी मैदानावरती करत असताना ओंकार आणि विक्रांत जाधव. दर्जेदार कामगिरी. पुन्हा एकदा उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. मी परत एकदा सांगेन, शुक्रवारी चित्रपट रिलीज होतो, त्यानंतर तो सुपरहिट होतो, पण लालबागचा चित्रपट तसा नाही. आत्ताच रिलीज होणार, इथं सुपरहिट होणार. खासियत आहे. आणि हा पिक्चर सुपरहिट झालाय. पहिलाच मॅच आपण बघितला, पहिल्याच मॅचमध्ये उत्कंठा शिगेला पोचली होती. आणि हाही सामना तसाच आहे. 8 चेंडूमध्ये 8. पराभव लागतो सरांच्या जिवारी, पराभव लागतो सर्वांच्या जिवारी. जिंकण्यासाठी धडपड सारी. लालबाग प्रीमियर लीग 2025 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडतंय कोणावर भारी. सामना थांबलाय. 8 चेंडूमध्ये 8 असा सामना होता. पण आता सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलले, आकडे बदललेले आहेत. बघूया. 7 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. परंतु डिसिजन पेंडिंग आहे, त्यामुळे आकडे बदलू पण शकतात. स्क्रीनवरती दाखवलं जाते. अफलातून कामगिरी आतापर्यंत झाली आहे. प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरते ही स्पर्धा. उत्कंठा पुन्हा एकदा शिगेला पोचलेली आहे. रंगतदार सामना. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि त्याचं कारण काय होतं की बॅट्समन 4थ्या स्टंपवरती आला होता, शफल झाला होता, त्यामुळे त्याचा रीच वाढला. लाईन बिलॉंग टू अंपायर. सगळं या ठिकाणी लक्षात घेतलं जात आहे. उर्वरित चेंडूंचा विचार केला. चेंडू शिल्लक आहेत 6 आणि जिंकण्याकरता 6 धावांची आवश्यकता. पहा आपल्या स्क्रीनवरती tenniscricket.in वरती समीकरण. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. लालबाग प्रीमियर लीग 2025. ओंकारनं कमालीची कामगिरी केली. आज त्यानं बॅटिंगमध्ये आपली कला दाखवली, त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना स्पर्धेतला पहिला विकेट मेडन ओव्हर देखील टाकले. 2 विकेट त्याने घेतल्या होत्या. वाईट बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता.
सुरेख कामगिरी. बिनीच्या फलंदाजांनी बिनधास्त बॅटिंग केले. बिनीच्या फलंदाजांची एक मोठी भागीदारी 40 धावांची. 5 धावांची आवश्यकता. 6 चेंडू शिल्लक आहेत. डॉट बॉल. 5 चेंडू 5. रंगत वाढले पुन्हा एकदा. पुन्हा एकदा हे लालबागचं जे मैदान आहे ना ते मैदान राहिलेलं नाहीये. ती रणभूमी झाली. 2 योद्धे लढत आहेत. संघर्षपूर्ण सामना. पॅचची कळ लागले. 4 चेंडू 4. 4 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस. संकट के समय में हर छोटी चीज काउंट हो जाती है. दिल की धड़कनें बहुत तेज. रन चाहिए 4. कौन करेगा पलटवार, किसकी होगी हार, किसके लिए खुलेगा जीत का द्वार. इस मैच में परिणाम के लिए करना पड़ेगा इंतजार. हो फटका चांगला आहे. जबरदस्त आहे. ऑन साइडला खेळलाय. 2 धावा मिळणार आहेत. 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली 43 वरती. उर्वरित 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. बीमर पाहिला जाईल. त्यासाठी सातिक राजापूरकर टीव्ही अंपायर. संघर्षानंतर या जोडीनं विशेष करून 3ऱ्या षटकानंतर ओंकार आणि विक्रांत जबरदस्त बॅटिंग. सुरुवातीला गोलंदाजी तिखट झाली, सुंदर झाली, नियंत्रित झाली, पण त्यानंतर कमबॅक केले. बाबर हिटर यामध्ये आपण बघितलं तर 2 बॅट्समन मैदानावरती. ओंकार 24 वरती खेळतोय, विक्रांत 15 वरती. आणि पहिल्या विकेटसाठी 43 धावांची जबरदस्त भागीदारी. काय कमालीची कामगिरी केली. फुलटच चेंडू ऑन साइडला खेळला गेला होता. बॉल ब्लास्टर आणि पावर हिटर सामना मैदानावरती. डिसिजन पेंडिंग. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग. महत्वाचा सामना आहे. अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर पुन्हा एकदा सामन्याचे चित्र बदलत आहे. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शुभम. ओंकार ऑन स्ट्राइक. कॅच सुटलाय का? कॅच सुटलाय. मैदानात सुरू झाली धडपड. हृदयाची वाढली धडधड. निर्णायक क्षणी यष्टीरक्षकाने केली गडबड. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. आजच्या दिवसाचं चित्र बघा. काय सामने रंगतायत. उद्या काय होणार आहे हा ट्रेलर आहे. पिक्चर अजून बाकी आहे. फटका चांगला है, दर्जेदार है. भीड़ में लगे तो उसको धक्का कहते हैं. हवा से उड़कर मैदान के बाहर जाए उसको छक्का कहते हैं. बाजी में लाए पलटवार उसे हुकुम क्या कहते हैं. गेम चेंजर ओंकार. शानदार बल्लेबाजी, लाजवाब बल्लेबाजी. ये मुकाबला हिटर ने जीता है, लेकिन विकेट मेडन ओवर और उसके साथ आखिरी गेंद पर जब 2 गेंद में 2 रनों की जरूरत थी तब जाकर शानदार बल्लेबाजी करते हुए ओंकार ने 6 जड़ा. ये मैच विनिंग परफॉर्मन्स है. उद्या देखील प्रेक्षकांच्या माहितीसाठी लकी ड्रॉ असणार आहे. सकाळी बरोबर 10 वाजता सामने सुरू होणार आहेत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल ओंकारनं विकेट मेडन ओव्हर टाकलंय आणि अतिशय महत्त्वाच्या 30 धावा त्याच्या बॅटमध्ये आलेल्या आहेत. त्यामुळे मॅन ऑफ द